पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांची जोडी भाजपला बीडचं मैदान मारून देणार। आता मी असं का म्हणते सविस्तर समजावून सांगते, पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। बंडखोर आणि आक्रमक नेते अशी ओळख असलेले भाजपचे आमदार सुरेश धस यांनी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच पंकजा मुंडेंवर आपल्या विरोधात काम केल्याचा गंभीर आरोप केला। त्यानंतर त्यांचं टीकास्त्र पंकजा मुंडेंविरुद्ध सुरूच राहिलं। या दोन नेत्यांमधला वाढता दुरावा हा संबंध राज्यानं पाहिला आणि मग हा वाढता विस्तव विझवण्याचा प्रयत्न सुद्धा आता पक्षानंच केलेला दिसतोय आणि त्यामुळेच भाजपने दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केलाय। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केलेल्या जिल्हानिहाय निवडणूक प्रभारी आणि निवडणूक प्रमुखांमध्ये बीडसाठी पंकजा मुंडे आणि सुरेश धस या जोडीची निवड करण्यात आली आहे। मुंडे प्रभारी असतील तर धस हे निवडणुकीचे प्रमुख असतील। जिल्ह्यात बीड, परळी, अंबाजोगाई, धारूर, माजलगाव आणि गेवराई या 6 नगर परिषदांच्या निवडणुका होत आहेत। पंकजा मुंडे यांचं होमग्राऊंड परळीतच भाजपची ताकद ही राष्ट्रवादीपेक्षा तुलनेनं कमी आहे। मागच्या निवडणुकीत भाजपला इथे मोठा पराभव सहन करावा लागला होता। आता परळीत मुंडे भावंडांमुळे दोन्ही पक्षांची युती होण्याची शक्यता आहे। बीडमध्येही पक्षाच्या संघटनेत आणि ताकदीत फारशी वाढ झालेली नाहीये। माजलगाव, अंबाजोगाई, गेवराई आणि धारूरमध्ये पक्ष मात्र प्रबळ आहे। दरम्यान सुरेश धस सुरुवातीपासूनच बंडखोर आणि आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात। 2018 मध्ये जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असताना त्यांनीच जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला होता। त्यानंतर त्यांनी आष्टीतून विधानसभा निवडणूक लढली आणि जिंकली सुद्धा। जिल्हा परिषदेवर प्रथम राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ताही सुरेश धसांमुळे आली होती। मागच्या जिल्हा परिषद निवडणुकीवेळी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, मात्र त्यांनी आपले समर्थक सदस्य भाजपसोबत नेले आणि भाजपला सत्ता मिळण्यात मोठा फायदा झाला। तर पंकजा मुंडे यांच्याकडेही वारसा आहे आणि त्यांना मानणारा मोठा वर्ग बीड जिल्ह्यात आहे। त्यामुळे संघटनात्मक मंडळ अध्यक्ष निवडीत पक्षानं त्यांना अधिकचा वाटा दिलाय। त्यामुळे त्यांचा जिल्हाभर चाहता वर्ग आहे आणि या दोघांच्या ताकदीचा, संघटन कौशल्याचा पक्षाला फायदा व्हावा या हेतूनच या दोघांना पक्षाने एकत्र आणल्याचं मानलं जातं। या दोन्ही नेत्यांच्या सक्रियतेमुळे भाजपला स्थानिक निवडणुकांमध्ये पक्ष बळकटी करण्यासाठी मोठी ताकद मिळणार आहे। पक्षाने लवकरच प्रचार मोहीम आणि उमेदवार निवड प्रक्रिया सुरू करण्याची तयारी दाखवली आहे। त्यामुळे आता सुरेश धस आणि पंकजा मुंडे ही जोडी एकत्र येऊन कशी काम करते आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बीड जिल्ह्यात भाजपचा भगवा फडकतो का आणि ही जोडी बीडचं मैदान मारते का, हे आपल्याला पाहावंच लागणार आहे। तरी आपल्याला याविषयी काय वाटतं, आपली मतं कमेंट करून जरूर कळवा। तुर्तास इथेच थांबूया, तोपर्यंत पाहत रहा सकाळ। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।